हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला तर मग वेळ न घालवता वळूया आजच्या रेसिपीकडे. पण त्याआधी तुम्हाला मी एक विचारणार आहे, की जेव्हा तुमच्याकडे घरी चिकन उरतं, चिकन ग्रेव्ही, चिकनची भाजी जेव्हा उरते, तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी ते कसं खाता? म्हणजे काही जणांना ते पावसोबत खायला आवडतं किंवा अजून वेगळ्या पद्धतीने काही जण खातात. तसं तुम्ही कशा पद्धतीने ते खाता हे मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर आजची जी रेसिपी आहे ती माझ्या मम्मीची सिक्रेट रेसिपी नंबर 3 आहे. तर त्यासाठी मी हे चिकन घेतलं आहे. हे मी पाव किलो चिकन घेतलं आहे. पाव किलो चिकन, बोनलेस चिकन घेतलं आहे आणि ते वाफवून घेतलं आहे. ते वाफवून तुम्ही बघितलं त्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहेत. आणि आता एका भांड्यामध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरं आणि ठेचलेली आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि एक छोट्या साईजचा कांदा बारीक कापून तो त्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि लगेच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे फ्रेंड्स, म्हणजे तो कांदा छान नरम होईल. तो कांदा छान नरम होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. आणि मग तो लालसर आणि असा नरम झाल्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर ऍड करायची आहे. ती मिक्स केल्यानंतर मग त्याच्यात थोडी हळद, थोडी मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो त्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं आहे. आणि ते तेलात फ्राय झाल्यानंतर म्हणजे चिकनचे छोटे पीसेस केलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सुद्धा मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता आपण वळूया पुढच्या तयारीकडे. बेसन पीठ घ्यायचं आहे. मी हे सम्राटचं बेसन पीठ घेतलं आहे. ते मला आवडतं कारण ते मीडियम असं असतं, जास्त बारीक नसतं ते दळलेलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि थोडा ओवा ऍड करायचा आहे क्रश करून. हे व्यवस्थित मीठ आणि ओवा मिक्स करून घ्यायचा आहे आधी बेसन पिठामध्ये. आणि मग हळूहळू पाणी ऍड करून घट्टसर असं बेसन पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी तेल तापवत ठेवलेलं, ते थोडं 1 चमचा तेल ऍड केलंय. आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, फेटून घ्यायचंय छान. आता हे बेसन पीठ बाजूला ठेवायचंय आपण. आणि ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत मी वरतून आणि व्यवस्थित त्यातल्या बिया काढून घेतल्या. आता त्यामध्ये जे चिकन रेडी करून ठेवलं होतं ते त्यामध्ये फिल करायचं आहे. मिरच्यांमध्ये व्यवस्थित ते मिश्रण फिल करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये चिकन फिल करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायच्या आहेत ह्या मिरच्या. आणि एका बाजूला तोपर्यंत तुम्ही तेल तापवत ठेवायचं आहे कढईमध्ये फ्राय करण्यासाठी. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने ह्या मिरच्या फिल करून घेतल्या आहेत छानपैकी. आणि आता आपण या फ्राय करणार आहोत. तर तेल सुद्धा रेडी आहे, तापलं आहे व्यवस्थित. तर गॅस मीडियम करायचा आहे आणि जे बेसन पीठ रेडी करून ठेवलेलं त्यामध्ये व्यवस्थित त्या घोळून फ्राय करायचे आहे. तेलात सोडायचे आहेत एक एक मिरची. गॅसची फ्लेम तुम्ही आता थोडी वाढवू शकता
आणि एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तर फ्रेंड्स, या आजच्या रेसिपीसाठी तर मी चिकन आणलं होतं वेगळं असं. पण तुम्ही जेव्हा तुमच्याकडे चिकन उरतं, आज जर तुम्ही चिकन ग्रेव्ही बनवली असेल तर त्यामध्ये थोडं चिकन कधी कधी उरतं आणि ते खायला आपल्याला कंटाळा येतो. तर दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी तुम्हाला जर वेगळं काही खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्या चिकनचा यूज करू शकता. चिकनचे असे छोटे पीसेस करून छान मसाले त्यामध्ये ऍड करून तुम्ही अशा मिरच्या बनवू शकता आणि ह्या मिरच्या तुम्ही मस्तपैकी पाव सोबत खाऊ शकता. त्यासोबत गरमागरम चहा करायचा आणि हे बघा अशा पाव सोबत त्या मिरच्या तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता ही डिश. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. नक्की ट्राय करा ही रेसिपी फ्रेंड्स. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.